नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता सगळं सत्य स्वानंदीच्या समोर आलेलं आहे. सुशने आता स्वानंदीला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजेच सुशने स्वानंदीला सांगितलेलं आहे की मल्लिका ही पैसे देत असते, त्यामुळं स्वानंदीच्या समोर आता सगळं सत्य येणार आहे आणि स्वानंदी ह्या सगळ्या सत्याचा खुलासा हा समोरच्या समोर करणार आहे. आणि अधीरा आणि रोहनचा संसार मोडण्यामागं जेवढं जबाबदार इथे मंदा आहे, तेवढीच जबाबदार इकडे मल्लिका आहे, हे सत्य समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे रोहन वारंवार सांगत आहे की मी असं काहीही केलेलं नाही, त्याचबरोबर मी कोणत्याही पेपरवर सह्या केलेल्या नाहीत. स्वानंदी म्हणत असते की खोटं नको बोलूस रोहन, कारण तू काही केलं तरीही तू खोटं बोलतोयस. अरे घरी तुझ्या सह्या केलेली नोटीस आलेली आहे आणि तू असं कसं सांगतोयस की तू काहीही केलेलं नाही, आणि त्याचबरोबर हे सगळं तू खोटं बोलत आहे, असं स्वानंदीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहन म्हणत असतो की नाही नंदुताई, तुला माहिती आहे ना की माझा अधीरावरती किती जीव आहे, माझा अधीरावरती किती प्रेम आहे, तर मी का करेल असं असं तो बोलत असतो. इकडे सुश मात्र खूप टेन्शनमध्ये आहे, कारण तिने स्वतः सह्या केलेल्या आहे, त्या सगळ्याला ती जबाबदार आहे. जर ही गोष्ट बाहेर आली तर आपली वाट लागणार आहे असं तिला वाटत असतं. इकडे अधीराची अवस्था मात्र खूप वाईट झालेली आहे. आजी आणि मल्लिका दोघीही तिच्या शेजारी बसलेल्या आहेत. अधीरा काही केला डोळे उघडत नाहीये. समरला इकडे काळजी वाटायला लागलेली आहे. समरने आनंदाला फोन केलेला आहे आणि त्यालाही बोलावून घेतलेला आहे. समर आता येतो आणि म्हणतो की अधीरा बाळा उठ, तुझा पेंटा दादा आलाय, तरीही तू का उठत नाहीये, असं समर सांगत असतो. परंतु अधीरा मात्र उठायलाच तयार नसते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मल्लिका म्हणत असते की हे सगळं त्या डिवोर्सच्या नोटीसमुळे झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्या डिवोर्सच्या नोटीसमुळे झालेल्या आहेत आणि या सगळ्याला जबाबदार तो रोहन आहे. त्याने नोटीस पाठवलेली आहे आणि म्हणूनच गोष्टी घडलेल्या आहेत. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मल्लिका मात्र पूर्णपणे कांगावा करत असते. सगळं तर कारस्थान तिचंच आहे, पण सगळ्यांच्या समोर आव मात्र असं आणायचं आहे की तिने काहीही केलेलं नाहीये, या कोणत्याच गोष्टीला ती जबाबदार नाही, अशा पद्धतीचा कांगावा तिने सुरू केलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे मंदा म्हणत असते की बरं झालं ना, एका अर्थाने बरंच झालं, काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या चांगल्यासाठीच घडलेल्या आहेत. कारण जे काही घडलेलं आहे त्यामध्ये कोणाचा हात आहे हे तर आपल्याला कळलेलंच आहे. आणि मग आता ती मुलगी नकोच आहे आपल्याला या घरात, मी प्रत्येक वेळ सांगत आहे ना, कारण कितीही काहीही झालं तरीही तिच्यामुळे जर ह्या गोष्टी घडलेल्या असतील तर ती आपल्याला या घरामध्ये नको आहे, असं इकडे सांगितलं जात असतं. तरीही आता रोहन म्हणत असतो काय बोलतेस आई तू हे सगळं, आणि कशावरून हे सगळं बोलतेस तू, कोणी सांगितलं तुला मला ती या घरात नको आहे म्हणून, काय बोलतेस तू. रोहनला ही गोष्ट पटतच नसते. आणि इकडे आता आनंद आणि निकिता आलेले असतात. तेही काळजी करत असतात. ते म्हणत असतात की काय होऊन बसलंय हे सगळं आणि कोणामुळे झालंय या सगळ्या गोष्टी. तेव्हा आनंद म्हणत असतो की मला ना जेव्हा समजलं अधीरा ज्या कंडिशनला तिने वरती सुसाईड करायला गेलेली होती तेव्हाच माझ्या लक्षात गोष्टी आलेल्या होत्या आणि तेव्हाच कळलेलं होतं की काय झालेलं आहे. कारण तेव्हाच मला वाटत होतं की जाऊन त्या रोहनला चांगला कान फाडला पाहिजे आणि सत्य समोर आणलं पाहिजे. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण बोलत असतात. तेव्हा समर म्हणतो की मला ना पटत नाहीये की रोहन असं असेल, कारण तो ना खूप सेन्सिटिव्ह मुलगा आहे, तो असं काहीतरी करत असेल याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये, असं रोहनच्या बाबतीत आता समर सांगत असतो. मग इकडे निकिता म्हणत असते की अरे मला असं वाटतंय की एकदा आपण भेटून बोलून तरी घेतलं पाहिजे, नक्की काय झालेलं आहे. एकदा आपण भेटलो बोललो तर गोष्टी लक्षात येतील ना काय झालेलं आहे ते. तेव्हा मात्र सगळेजण तिथे असतात. सगळेजण आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. बाबा म्हणत असतात की बाद झालं, आता सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे ते सुद्धा मला कळलेलं आहे, असं बाबांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे बाबा म्हणत असतात की हे सगळं करण्यामागे कोणाचा हात आहे हे मला चांगलं समजलेलं आहे.
आता मात्र सगळेजण पाहत राहतात. तेव्हा बाबा मंदाकडे येतात आणि म्हणतात, तूच केलेस ना हे सगळं. त्याच वेळी रोहन सुद्धा तिच्याकडे आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की आई, हे सगळं करण्यामागे तुझाच हात आहे ना, म्हणून तर तुम्हाला सल्ला देत होती ना. असं पण ती निघून गेलेली आहे तर तुम्ही कायद्याने वेगळे व्हा, असा सल्ला म्हणूनच तुम्हाला दिलेला आहे ना, असं रोहन तिथे बोलत असतो. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या भयानकच असतात. कारण या सगळ्यामागे कोणाचा हात आहे हेही आता समोर समोर येणार असतं. तेव्हा स्वानंदी म्हणते, काय चाललंय या घरामध्ये, मला कळेल का? तुम्ही सगळेजण काय बोलताय हे सगळं? कारण या सगळ्यामागे कोण आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडलेत, या कोणत्याच गोष्टींचा विचार तुम्ही कोणीच करत नाहीये. फक्त आणि फक्त बोलतच राहता आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे या सगळ्याला एकमेकांना जबाबदार धरता. कारण आपल्या घरामध्ये अशा गोष्टी कधीच झालेल्या नाहीत, असं इकडे बाबा सुद्धा सांगत असतात. तेव्हा बाबा म्हणतात की हे जर सगळं मंदाने केलं असेल तर आता तिला शिक्षा भोगावी लागणार आहे. कारण तिला या मुलीबरोबर साधे 2 महिने सुद्धा ती राहू शकलेली नाही. कारण तिला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनेच घडवायच्या होत्या, असं बाबा राहून राहून सांगत असतात. तेव्हा ते म्हणतात की आता माझा निर्णय झालेला आहे, आता काहीही झालं तरीही मी कोणाचंही ऐकणार नाही. मला सगळं कळलेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे ते सुद्धा मला माहिती आहे. आता मी शांत राहणार नाही. डिवोर्स तर होणार आहे, पण रोहनचा आणि अधिराचा नाही. या जन्मातही रोहन आणि अधिरा या दोघांचा डिवोर्स होऊ शकत नाही. डिवोर्स होणार आहे तो म्हणजे आमचा. कारण इतकी वर्ष या बाईला मी सांभाळत आहे, त्याचबरोबर हिच्या बरोबर राहत आहे. कारण हिला काही दिवस सुद्धा अधिरासोबत राहता आलेलं नाही. आणि त्याचबरोबर आता बाबांनी डिवोर्स पेपर काढलेले असतात ड्रॉवर मधून आणि ते डिवोर्स पेपर ते मंदाच्या समोर धरतात आणि म्हणतात की बाद झालं, आतापर्यंत तुझं खूप सहन केलेलं आहे, पण आता यापुढे नाही. कारण तुला मी काहीच देऊ शकलेलं नाहीये. तुझा पैशाचा हव्यास हा वाढत गेलेला होता आणि तुझ्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता मी तुझी माफी मागतो आणि तुला सांगतो की जा जा माझ्या आयुष्यातनं, नकोय मला तू माझ्या आयुष्यात. कारण जे काय घडलेलं आहे ते सगळं कोणामुळे घडलेलं आहे हे चांगलंच माहिती आहे. असं म्हणत आता जेव्हा ह्या गोष्टी सर्वांच्या समोर आणल्या जात असतात आणि हे सगळं जेव्हा समोर येत असतं तेव्हा मात्र सगळेजण हादरलेले असतात. कारण या सगळ्याला जबाबदार असते ती म्हणजे मल्लिका. मल्लिकानेच हे सगळं केलेलं असतं आणि आता या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत असतात, त्या म्हणजे मंदाला. कारण तिला हव्यास आहे पैशाचा, तिला पाहिजे होता तो पैसा आणि म्हणूनच तिने हे सगळं केलेलं होतं. पण आज मात्र आता कोणी शांत राहिलेलं नाही. कारण स्वानंदी सुद्धा तेवढी चिडलेली आहे आणि बाबा तर त्यापेक्षाही जास्त चिडलेले आहेत. कारण या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे ती म्हणजे इकडे मंदानेच त्या पेपरवरती डिवोर्सचे पेपर मागवून घेतलेले आहेत आणि त्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत, सह्या घेतलेल्या आहेत आणि ते पेपर दिलेले आहेत. तर इकडे स्वानंदी आता पाहत असते. सुशचं पार्सल आलेलं असतं आणि 48,000 रुपयांचं पार्सल आलेलं असतं. तेव्हा मात्र स्वानंदी विचार करू लागते की हे सगळं काय होऊन बसले आणि हे कसलं पार्सल आहे आणि काय अर्थ या सगळ्याचा, असा प्रश्न आता स्वानंदी विचारू लागते. तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर गोष्ट येत असते आणि मग स्वानंदी म्हणते की एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? कारण तू 48,000 रुपयांचं पार्सल घेतलेलं आहे, काय एवढं त्याच्यामध्ये, असं स्वानंदी विचारते. आणि मग मात्र धक्का बसलेला असतो. कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या भयानक अशा असतात ज्याचा विचारही कोणीही केलेला नसतो. स्वानंदीला तर धक्का बसलेला असतो आणि स्वानंदी म्हणते सांग. मग आता सुश तोंड उघडते आणि सगळ्या गोष्टी घडाघडा बोलायला सुरुवात करते. कारण तिच्याकडून जी काही घडलेली चूक आहे, जे काही घडलेलं आहे ते आता समोर येत असतं. कारण तिने सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहे. आता मात्र स्वानंदीला ती सगळं सांगू लागते की त्या मल्लिका काकू आहेत ना, त्या आईला पैसे देतात आणि हे पैसे मला आईनंच दिलेले आहेत. कारण एवढे पैसे कुठून आले हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि आता सगळ्या गोष्टी समोर येऊ लागलेल्या असतात आणि या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे मल्लिका, हे स्वानंदीला कळलेलं आहे. आणि आता स्वानंदी मात्र अजिबात ऐकत नाही. ती मंदाकडे येते आणि म्हणते की मला सगळं कळलेलं आहे, हे सगळं तू केलेलं आहेस आणि या सगळ्या गोष्टींना तू जबाबदार आहे. आता मला आत्ताच्या आत्ता सांगायचं आहे
की हे सगळं जे काही केलेलं आहे ते तिथं राजवाड्यांच्या घरी यायचं, सगळ्यांच्या समोर सांगायचं आणि बघ मी काय करते, कारण माझ्याकडे पुरावा आहे. आता स्वानंदी मात्र शांत बसत नसते. स्वानंदी मात्र अजिबात ऐकायला तयार नाहीये, कारण स्वानंदीला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. स्वानंदी सरळ मंदाला घेते, सुशला घेते आणि राजवाड्यांच्या घरी येते. राजवाड्यांच्या घरी येऊन सगळ्यांच्या समोर तो मोबाईल मधला व्हिडिओ, कारण सुशने व्हिडिओ बनवलेला असतो त्यामध्ये स्पष्ट दिसत असतं. मल्लिका सांगत असते की तुम्ही आदिराला घराच्या बाहेर काढा. आदिरा या घरातून बाहेर पडली, तिचा आणि रोहनचा डिवोर्स झाला की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, मग तुम्हाला 4 BHK फ्लॅट मिळणार आहे, असं म्हणत पैशाचं बंडल हातात दिलेलं असतं. तो दिवस असतो तो म्हणजे 31 डिसेंबरच्या पार्टीचा आणि त्या दिवशीचा तो व्हिडिओ स्वानंदीने समरला दाखवलेला असतो. आणि समर मात्र भयानक असा चिडलेला असतो. त्याला कळलेलं असतं की हे सगळं करण्यामागे कोणाचा हात आहे, कारण समरला कळून चुकलेला आहे की या सगळ्यामागे मल्लिका काकू आहे आणि त्याला मात्र भयानक असा राग आलेला आहे आणि तो खूप चिडलेला असतो. त्यानंतर तो ठरवतो की आता शांत राहायचं नाही आणि मल्लिका काकूला म्हणतो की स्वतःच्याच मुलीचा संसार मोडायला एवढ्या सगळ्या गोष्टी तू करत आहे, या गोष्टीबद्दल खरंच मला ना तुझी कीव येते. त्याचबरोबर तो म्हणतो की स्वानंदी मॅडम खरंच आज तुमच्यामुळं आदिराचा संसार वाचलेला आहे, तुमच्यामुळं तिचा जीव वाचलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.